ताईंनो, रोज रोज उठून भाजीसाठी काय बनवावे हे सुचत नाही. अशा वेळेस तुम्ही ही मूग डाळीची सुक्की भाजी बनवू शकता. टेस्टला जर म्हटले तर इतकी अप्रतिम लागते ना ही, आणि अगदी झटपट अशी तयार होते कमी साहित्य वापरून. टिफिनसाठी जर म्हटले ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे. लहान मुलांना देखील टिफिनसाठी तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता. चला तर मग आता वेळ काही घालवणार नाहीये, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पहा, इथे मी आहे ना मूग डाळ भिजवून घेतलेली आहे. सकाळी जेव्हा तुम्ही उठले ना तर पहिले ना अशी गरम पाण्यामध्ये ना मूग डाळ 1 वाटी भिजायला घालायची. मूग डाळ भिजण्यासाठी ना गरम पाण्यामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. ही भिजायला घालून तुम्ही पीठ मळू शकता आणि कांदा वगैरे ह्यासाठी लागला तर कापून घेऊ शकता. तोपर्यंत तुमची ही मूग डाळ भिजलेली असते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली मूग डाळ छान भिजलेली आहे. आता आपण मूग डाळ बाजूला ठेवून देऊयात. आणि इथे पहा 2 मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. एकीकडे इथे आहे ना गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि हे जे मूग डाळीतलं पाणी आहे ना आपल्याला बनवायची आहे सुकी भाजी, त्यामुळे काढून घ्यायचं आहे. जेवढे निघेल तेवढे, जास्तही त्यातलं पाणी काढायचं नाही आहे. एक नॉर्मलचं पाणी त्यामध्ये खाली राहतच असतं. आता इथे पहा, कढई नॉर्मल आपण गरम करून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये ना 1 ते 1.5 चमचा भरून तेल घालायचं आहे आपल्याला. आता तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं ना की ह्यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. जिरे मोहरी ना तेलामध्ये आपल्याला आहे ना आता छान फुलू द्यायचे आहे. आता आहे ना हे फुलले की आपण लगेच ह्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. इथे ना 6 ते 7 कढीपत्त्याची पाने धुवून मी ह्यामध्ये घातलेली आहे. पाने देखील तेलामध्ये छान फुलू द्यायचे आहेत आपल्याला. आता आहे ना ह्यामध्ये आपण जे बारीक करून घेतले होते ना लसणाचे काप, तर ते आपण ह्यामध्ये घालूया. आणि ह्याऐवजी तुम्ही आहे ना आलं लसूण पेस्ट जर तुमच्याकडे असेल ना तरी ती देखील वापरू शकता, लसूण स्किप करून. 1 मिनिट छान तेलामध्ये लसूण परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान तळला जाईल. आणि थोडासा ब्राउनिश कलर आला ना लसणाला की लगेच आपण ह्यामध्ये ना 2 कांदे जे कापून घेतले होते ना ते घालायचे आहे. तर ह्या भाजीमध्ये ना तुम्ही कांद्याचा वापर जो आहे ना तो जास्त करा, जेणेकरून ही भाजी आहे ना खूप छान लागते. जास्त कांद्याचा वापर केल्यामुळे ह्या भाजीमध्ये कांद्याची टेस्ट काही वेगळीच लागते. त्यानंतर चिमूटभर मीठ घालून छान प्रकारे कांदा ह्यामध्ये थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जास्तही कांदा आपल्याला लाल करायचा नाहीये इथे. तर हे लसूण पाकळ्या आपण ह्यामध्ये जेव्हा घालतो ना तेव्हा ह्या भाजीला आहे ना खूप छान टेस्ट येते. आणि ह्यामध्ये जेवढा तुम्ही कांदा जास्त वापराल ना तेवढी ही भाजी छान होते. त्यामुळे इथे तुम्ही शक्यतो आहे ना कांद्याचा वापर जास्तच करा. इथे ना पहा आपला मस्त गुलाबी असा कांदा झालेला आहे. आता आहे ना इतपतच आपल्याला कांदा भाजायचा आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालूया, गॅस बारीक करायचा आहे, सुके मसाले. पाव चमचा ह्यामध्ये घालूया हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची, ज्याने ह्या भाजीला खूप छान कलर येतो. त्यानंतर घालायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ. आणि हे सर्व जे जिन्नस घातलेले आहे सुके मसाले ते छान यामध्ये परतून घ्यायचे आहे. आता आहे ना हे परतून घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला हे खूपच सुकं सुकं असं वाटत असेल तर हे असं थोडंसं ओलं करण्यासाठी ना ह्यावर आहे ना 1 ते 2 असे पाण्याचे शिपके मारायचे, जेणेकरून हा सर्व मसाला जो आहे ना तो व्यवस्थित मिक्स होईल आणि भाजीला देखील कलर छान येईल. आणि भाजी किंवा हा जो मसाला आहे ना तो खाली करपणार नाही यासाठी. त्यानंतर ह्यामध्ये लगेच आपण जी भिजवलेली मूग डाळ आहे ना ती घालून घ्यायची आहे. लगेच भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मीठ आपण तर आधीच घातलेले आहे. आता आहे ना सर्व छान प्रकारे परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही मूग डाळ भिजवलेली आहे, त्यामुळे एवढी शिजवण्याची गरज नाही आहे. पण 5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मी अजून एक ह्यावर पाण्याचा शिपका मारलेला आहे. आणि आता आपल्याला ह्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे. हे वाफवण्यासाठी फक्त 5 मिनिट आपण हे असं शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवण्याआधी गॅस मंद आचेवर केलेला आहे. मंद आचेवरच आपल्याला ही भाजी जी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि परत पहा असं एकदा हलवून घ्यायचं आहे. तर शक्यतो आहे ना अशा भाज्या बनवण्यासाठी ना जाड बुडाची कढई वापरावी. जाड बुडाचे भांडे वापरल्यामुळे ना ह्या भाज्या आहे ना खाली करपत नाही आपण जेव्हा हे वाफळून घेत असतो तेव्हा.
परत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर परत झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा आपण छान प्रकारे हलवून घेऊया. इथे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपली ही मूग डाळीची सुक्की भाजी तयार आहे. आणि काहींच्या घरात तर भाजीचा इतका प्रश्न असतो ना, की काय करावे हे सुचतच नाही. तर त्यांच्यासाठी हा बेस्टच ऑप्शन आहे. याची टेस्ट जर म्हटली ना, इतकी छान लागते ना, तुम्ही ही चपाती भाकरीबरोबर सर्व करू शकता. खूप छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. मागच्या वर्षी आपण उन्हाळी वाळवणाच्या जवळजवळ 20 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्टला जाऊन पाहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देणार आहे. तेथून देखील तुम्ही पाहू शकता. तर भरपूर साऱ्या खूप झटपट अशा वाळवणाच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. ह्या वर्षी अजून आपल्याला चालू करायचं आहे वाळवणाच्या रेसिपी, लवकरच चालू करणार आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला रेसिपी बरोबरच काही स्टिचिंगचे व्हिडिओ देखील पाहायला भेटत असतात. त्यामुळे आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे आपली तयार आहे सुकी मूग डाळीची भाजी, अगदी झटपट अशी सोप्या पद्धतीने. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.